हितेंद्र ठाकूरांच्या पराभवाचे शिल्पकार। नमस्कार, मी अर्पिता नाईक आणि आपण पाहताय समर्थन लाईव्ह। हितेंद्र ठाकूरांचा विधानसभेच्या निवडणुकीत पराभव झाला, परंतु राजकीय पटलावर ठाकूरांचा तोच दरारा कायम आहे। हितेंद्र ठाकूर वसई विरार महानगरपालिकेच्या निवडणुकीत बाजू पलटवू शकतात, महापालिकेत पुन्हा सत्ता स्थापन करू शकतात। त्याआधी ठाकूरांचा विधानसभेत पराभव कुणामुळे झाला, ठाकूरांच्या पराभवाचे शिल्पकार कोण, तो तपशील पाहू। भाजपचा नालासोपारा आणि वसई या दोन मतदारसंघातला विजय हा मतदारांनी घेतलेल्या बदलाच्या भूमिकेमुळे आहे। लोकसभेत मोदींना पुन्हा पंतप्रधान करण्यासाठी व केंद्रात भाजपची सत्ता येण्यासाठी मतदारांनी हिंदुत्वाच्या मुद्द्याला पसंती दिली। मात्र वसई विधानसभा मतदारसंघातील हितेंद्र ठाकूरांच्या पराभवाचे शिल्पकार नारायण मानकर आणि कन्हैया उर्फ बेटा भोईर हेच आहेत। मालजीपाडा ग्रामपंचायतीच्या निवडणूक प्रक्रियेमध्ये व्यवसायातील आर्थिक लाभासाठी कन्हैया उर्फ बेटा भोईर यांची भूमिका स्थानिक कार्यकर्त्यांच्या विरोधात होती। विजय पाटील यांनी मालजीपाडा ग्रामपंचायतीची निवडणूक बिनविरोध करून ग्रामपंचायतीचे सरपंच पद स्वतःकडे घेण्याचा डाव मांडला होता। त्या डावात कन्हैया उर्फ बेटा भोईर यांची मूकसंमती आणि अप्रत्यक्ष सहभाग होता, कारण मालजीपाडा आणि ससूननगर मधील व्यवसायातील आर्थिक लाभासाठी कन्हैया उर्फ बेटा भोईर यांच्या लेखी विजय पाटील यांची मर्जी सांभाळणे महत्त्वाचे होते। मालजीपाडा ग्रामपंचायत निवडणूक लढण्याचा स्थानिक ग्रामस्थांचा निर्धार होता आणि कन्हैया उर्फ बेटा भोईर यांची भूमिका ग्रामपंचायतीची निवडणूक एकत्र बसून बिनविरोध करून सरपंच पद विजय पाटील यांच्याकडे देण्याची होती। परंतु बहुजन विकास आघाडीच्या कार्यकर्त्यांची ग्रामपंचायत स्वबळावर लढून जिंकण्याची भूमिका होती। ग्रामपंचायतीत सत्ताच बहुजन विकास आघाडीची होती, तरी कन्हैया उर्फ बेटा भोईर यांचा निवडणूक लढण्यास नकार होता। शेवटी नाराज कार्यकर्ते राजेश पाटील यांच्याकडे गेले। राजेश पाटील यांनी कार्यकर्त्यांना पाठबळ देण्याची भूमिका घेतली। राजेश पाटील यांच्याकडे कन्हैया उर्फ बेटा भोईर यांनी मांडलेली भूमिका प्रचंड नकारात्मक होती। आपलं त्या ग्रामपंचायतीत आहे काय, असा प्रश्न बहुजन विकास आघाडीची सत्ता असतानाही कन्हैया उर्फ बेटा भोईर यांचा होता। कार्यकर्त्यांनी कन्हैया उर्फ बेटा भोईर यांच्याशी संवाद साधला। त्यावेळी कन्हैया उर्फ बेटा भोईर यांनी कार्यकर्त्यांना सांगितले की एक मालजीपाडा ग्रामपंचायत नाही आली म्हणून हितेंद्र ठाकूरांना काही फरक पडत नाही। वसई विधानसभेच्या निवडणूक निकालानंतर ठाकूरांच्या पराभवात कन्हैया उर्फ बेटा भोईर यांचा कसा मोठा हिस्सा आहे, त्याचे आता अनेक तपशील पुढे येत आहेत। बहुजन विकास आघाडीत वसई विधानसभा मतदारसंघात जे नैराश्य आलं, त्या नैराश्याचे शिल्पकार नारायण मानकर आहेत। ज्या पद्धतीने ठाकूरांच्या कुटुंबातील युवा वर्गाला वसई विरार महानगरपालिका ही आपली गादी आहे असं वाटत होतं, तोच अहंकार ठाकूरांचे उत्तराधिकारी म्हणून काम करणारे नारायण मानकर यांच्याकडे होता। नारायण मानकर यांच्या अहंकाराने बहुजन विकास आघाडीतल्या कार्यकर्त्यांना दुखावलं आणि नाराज केलं होतं। 24 तास राजकारण करणाऱ्या आणि राजकारणातील घडामोडींवर सूक्ष्म नजर ठेवणाऱ्या हितेंद्र ठाकूरांना नारायण मानकर आणि कन्हैया उर्फ बेटा भोईर यांचे वेडेचाळे शेवटपर्यंत रोखता आले नाहीत। जर हितेंद्र ठाकूर यांनी नारायण मानकर आणि कन्हैया उर्फ बेटा भोईर यांना नियंत्रणात ठेवलं असतं तर ठाकूरांचा कदाचित पराभव झाला नसता। 35 वर्षांच्या सत्तेत असलेल्या हितेंद्र ठाकूरांना आपल्या सुभेदारांचे वेडेचाळे रोखता आले नाहीत। यावरील तुमचं काय मत आहे हे आम्हाला कमेंट बॉक्सद्वारे नक्की कळवा आणि अशाच विविध विषयांवरील सविस्तर तपशील जाणून घेण्यासाठी समर्थन लाईव्हला सबस्क्राइब करा व बेल बटन दाबा। धन्यवाद।